मध्ये पहिल्यांदाच आगळं वेगळं अशा स्वरूपाचं बांधावरचं साहित्य संमेलन आपण आयोजित केलेलं आहे आणि या संमेलनाला अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळतोय. संमेलनाचे अध्यक्ष म्हणून आपण स्वतः आहात, तर आपण याबद्दल काय प्रतिक्रिया द्याल, काय सांगाल? कसं आहे की बांधावरचं संमेलन ही तशी एक नवीन संकल्पना आहे. म्हणजे ग्रामीण संमेलन होतं, ग्रामीण भागामध्ये होतं, परंतु एखाद्या बागेत कुठल्याही तऱ्हेचा मंडप वगैरे न उभारता झाडांच्या छायेत बांधावरच्या ग्रामीण स्टेजवर असं छोट्याच्या स्टेजवर असं हे संमेलन, म्हणजे त्याच्यामध्ये कवी संमेलन आहे, कथाकथन आहे, संमेलनाची सगळी त्याच्यामध्ये सगळे कार्यक्रम त्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत. आणि अशा तऱ्हेचं संमेलन इथं बोलवून साहित्यिकांना निसर्गाशी जवळीक घडवून आणावी अशी एक संकल्पना त्याच्यामध्ये आहे. आणि ती तशी म्हणजे ग्रामीण संमेलन ही जुनी संकल्पना असते, तर ही तशी नवीन आहे. कारण प्रत्यक्ष कोणत्याही प्रकारचा आर्टिफिशियल याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीचा वापर केलेला नाही. म्हणजे अगदी माईकचा जो स्टँड आहे तो सुद्धा लाकडी किंवा कुठल्या काठीचाच आहे. स्टेज हे बांधच आहे, बांधावर बांधलेलं आहे. आणि काजूच्या बनामध्ये ते आहे, कुठल्याही त्याच्यामध्ये मंडप नाही किंवा डेकोरेशन नाही. अतिशय चांगल्या पद्धतीने हे संमेलन पार पडलेलं आहे. सदरचं संमेलन जे आहे ते सर कुठल्या ठिकाणी आहे आणि हे पहिलंच वर्ष असताना कशा प्रकारचा प्रतिसाद मिळाला आणि या ठिकाणी काय काय मेजवानी या संमेलनामध्ये साहित्यिकांना आपण दिले? हे बघा, या भागामध्ये कोकणामध्ये कोकण मराठी साहित्य परिषद तर आहेच, पण त्याच्यापेक्षा महाराष्ट्रभर किंवा देशाविदेशात महाराष्ट्र साहित्य परिषद किंवा महाराष्ट्र साहित्य महामंडळ हे जे काम करणारी संस्था आहे, त्यांचे जे काही प्रतिनिधी आहेत महाराष्ट्र साहित्य परिषद, ते सगळे इथे ऍक्टिव्हली काम करणारे कार्यकर्ते आहेत. कोमसापाचे कार्यकर्ते, मसापाचे कार्यकर्ते, आणि त्याचबरोबर इथले प्रसार भारती, साहित्य भारती, ह्या सगळ्या कार्यकर्त्यांनी ठरवलं की आपण अशा तऱ्हेचं एक वेगळं संमेलन भरवायचं, ज्याच्यामध्ये सत्कार सुद्धा घोंगडी न करायचा, एखाद्याचा घोंगडी देऊन, किंवा इथे जे कार्यक्रम आहेत बांधावरची गाणी किंवा सर्वसामान्यपणे जे सोफिस्टिकेटेड आपण साहित्य म्हणतो तसं न करता जे काही माणसाला अधिक जवळचं वाटतं इथल्या माणसाला, ते आपण इथे सादर करत अशी एक संकल्पना आहे. आणि त्या पद्धतीनं सकाळपासून कार्यक्रम झाले आणि माझ्या मते संपन्न चांगल्या पद्धतीने साहित्य संमेलन संपन्न झालं. पहिलंच वर्ष आहे साहित्य संमेलनाचं, भविष्यात काय स्वरूप असेल याचं? सातत्याने सुरू राहणार कसं काय?